सकल संत विचार मंच कोथरूड पुणे यांच्या विद्यमाने आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान पुणे यांच्या सहकार्याने आयोजित डॉक्टर ग वा करंदीकर भारतीय संस्कृती व्यासपीठ व्याख्यानमालेतील गीता रहस्यावरचे हे माझे तिसरे व्याख्यान पुष्प. सुरुवातीलाच मी डॉक्टर मुकुंद दातार सर आणि संध्या कोल्हटकर मॅडमचे मला इथे संधी दिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. मोने सरांचेही आभार आणि आपणा सर्वांचं इथे मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे गीतेतील कर्मसंकल्पना आणि कर्माचे तत्वज्ञान. आता इथे मला कर्म सिद्धांत म्हणता आलं असतं, पण कर्मसिद्धांत म्हटल्यानंतर एक थोडीशी त्याला सीमितता येते आणि म्हणून मी त्याला कर्माचे तत्वज्ञान असं शीर्षक दिलेलं आहे. कारण त्याही पलीकडे इतर जे काही सिद्धांत आहेत कर्माचे तेही मी आज सांगणार आहे. अर्थात गीता रहस्याचाच मागोवा मी या ठिकाणी कर्माचं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी सुद्धा गीता रहस्याचेच गीता रहस्याचा उपयोग केलेला आहे. लोकमान्यांनी गीता रहस्य या ग्रंथाचे दुसरे नाव कर्मयोगशास्त्र असे दिलेले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की गीताशास्त्र हे मुळात कर्मयोगाचे शास्त्र आहे. आज आपण गीतेतील कर्मसंकल्पना म्हणजे काय, कर्माचे प्रकार कोणते, कर्म प्रवाह म्हणजे काय, हा आदिम प्रवाह आहे. कर्म विपाक सिद्धांत म्हणजे काय, आत्मस्वातंत्र्य, कर्मविषयक इतर काही सिद्धांत, ब्रह्मात्मैक्य बुद्धीने केलेले कर्म हे निष्काम कर्म कसे ठरते, या सर्व विषयांचे चिंतन आजच्या आपल्या ह्या व्याख्यानामध्ये आपण विचारात घेणार आहोत. श्रीमद भगवद्गीतेतील कर्म संकल्पना समजून घेताना कर्मयोग या तिसऱ्या अध्यायातील काही श्लोकांच्या अर्थाचा विचार आपण सुरुवातीला करूया. त्यामध्ये प्रत्यक्ष भगवंत सांगतात की काही ज्ञानी सांख्य मार्गी ज्ञानयोगावर निष्ठा ठेवतात आणि योगी हे कर्मयोगावर निष्ठा ठेवतात. कर्माची उत्पत्ती ही ब्रह्मापासून म्हणजे सुरुवातीला ब्रह्मापासून, त्यानंतर परब्रह्माने केलेली मायेची निर्मिती आणि तिच्यापासून नंतर मानवांची, प्राणीमात्रांची निर्मिती आणि नंतर मानवी कर्मांची उत्पत्ती झालेली आहे. अर्जुना, तू आसक्ती न ठेवता कर्तव्य कर्म करीत राहा, म्हणजे तुला परमगती मिळेल. तिसऱ्या अध्यायामध्ये हे स्वतः भगवंतांनी सांगून ठेवलेले. याच अध्यायामध्ये 22व्या श्लोकामध्ये ते असेही म्हणतात, माझे म्हणून मला त्रिभुवनात काहीही कर्तव्य उरलेले नाही. भगवान म्हणतात, अप्राप्त अशी वस्तूही मिळवायची राहिलेली नाही, तथापि मी कर्मे करीतच आहे, पण ती लोकसंग्रहासाठी कर्मे करीत राहिलेलो आहे. तू देखील तुझी कर्मे मला अर्पण कर आणि फलाची आशा आणि ममत्व सोडून दे आणि युद्ध कर, म्हणजे कर्म कर. लोकमान्य म्हणतात, हिंदुस्थानासारख्या देशामध्ये अध्यात्मशास्त्राची वाढ त्या काळात दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये झालेली नव्हती. त्यामुळे गीतेतल्या प्रमाणे कर्मयोगाचे असे आध्यात्मिक स्पष्टीकरण म्हणजे कर्माच्या परिणामांचे जे आध्यात्मिक स्पष्टीकरण गीतेमध्ये दिलं गेलेलं आहे, तसं इतर कुठल्याही देशामध्ये दिले गेलेले नाही. हे आपणच दिले, हिंदुस्थानाने दिले आणि त्या काळात दिले, प्राचीन काळात दिले. याबद्दल आपल्याला अभिमान वाटायला हवा. गीतेमध्येच 5व्या अध्यायात धनुर्धारी अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतो, कर्मसन्यास आणि कर्म करीत राहण्याचा मार्ग यापैकी अधिक श्रेयस्कर मार्ग कोणता, तो मला सांगा.
आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. आणि त्यातही कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगाची योग्यता अधिक आहे. आणि आता या कर्मयोगाची चतुःसूत्री कोणती? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दुसऱ्या अध्यायातील 47वा श्लोक. कर्मणी एव अधिकारः अस्ते, मा फलेषु कदाचन, मा कर्म हेतुर्भुः, मा ते संगोस्त्व कर्मणी. कर्मावर तुझा अधिकार आहे. मग कुठलं कर्म, कशी कर्म, कोणती कर्म, हे सगळं आपण पाहणार आहोत. पण ते असं म्हणतात, भगवान श्रीकृष्णांना असे सांगतात, कर्मावर तुझा अधिकार आहे, पण फलांवर तुझा अधिकार नाही, म्हणजे तुझा ताबा नाही. मग तुला फलं मिळणार आहे का नाही? तर मिळणार आहे, पण त्याच्यावर तुझा ताबा नाही. हे त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला बरेचदा आपण हा श्लोक पाहत असतो आणि वाचत असतो. अनेक ठिकाणी आपल्या कुठल्या ना कुठल्या व्याख्यानांमध्ये हा श्लोक आपण ऐकतो. स्वतः गीता वाचतो तेव्हा हा श्लोक आपल्या समोर येतो. ही अतिशय महत्वाची अशी कर्मावरची कर्मयोगाची चतुःसूत्री आहे, असं लोकमान्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी पुढच्या दुसऱ्या ओळीमध्ये, श्लोकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये, म्हणजेच दुसऱ्या ओळीमध्ये असं सांगितलेलं आहे की फलाची इच्छा धरून, तो हेतू मनात धरून तू कर्म करू नकोस. आणि म्हणून अकर्म म्हणजे मग आता मी कुठली कर्मच करणार नाही, असेही तू मानू नकोस. अशी मनाची धारणा तू ठेवू नकोस. म्हणजे कर्म तर करीत राहा, फक्त कारण त्यावर तुझा अधिकार आहे. आणि फलावर तुझा ताबा नाही, तुझा अधिकार आहे का नाही असं त्याच्याबद्दल तिथं काही कोणताही अर्थ येत नाही. फक्त एकच अर्थ येतो की त्याच्यावर तुझा ताबा नाही. म्हणजे मग फलं मिळणार आहे का नाही? तर मिळणार आहे. आणि हे कशावरून मी सांगते, की जी पुढे फलनिष्पत्तीचा जो आपल्याला सिद्धांत मी सांगणार आहे, कर्मसिद्धांत, त्यामध्ये आपल्याला कळतं की फलं हे मिळणारच आहे. फक्त त्याच्यावर तुझा ताबा नाही. अमुक पद्धतीचंच फलं मला मिळावं असा आग्रह तू धरू शकत नाही. असा याचा अर्थ आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण गीतेतला कर्मयोग, गीतेतील कर्मसंकल्पना म्हटल्यानंतर सुरुवातीला अ, गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे याचा मागोवा घेणं मला आवश्यक होतं. आता कर्म ही संकल्पना कशी आहे ते आपण पाहूया. तिचा अर्थ काय ते आपण पाहूया. कर्म ही संज्ञा कृ या धातूपासून ही संज्ञा व्युत्पन्न झालेली आहे. आणि कर्म ह्या संज्ञेचा अर्थ असा आहे, कृती करणे, हालचाल करणे, व्यापार करणे. व्यापार म्हणजे हालचालच करणे याच अर्थाने. मग हा काय ऑब्जेक्टिव्ह मिनिंग झाला, म्हणजे जनरल सर्वसामान्य अर्थ कर्माचा झाला. मग आता याच अर्थाने आपण दिवसभर अनेक कृती करत असतो. उदाहरणार्थ खाणे, पिणे, खेळणे, श्वासोच्छ्वास करणे, बोलणे, देणे, घेणे, चालणे, ध्यान करणे, आज्ञा करणे, निषेध करणे, निश्चय करणे, गप्प बसणे, पापणीची हालचाल करणे, असे अनेक प्रकारची कामं, कृती, कर्मे आपण दिवसभर करत असतो. हा अगदी सर्वसामान्य वस्तुनिष्ठ अर्थ झाला. आता कर्तव्य कर्म म्हणजे काय? तर जे आत्ता या क्षणी जे केलेच पाहिजे असे कर्म. मग अशा कर्मामध्ये ड्युटी सेन्स असतो आणि कर्तव्याची भावना असते. कर्तव्य मानलेले असे जे जे कर्म आहे ते कर्तव्य कर्म, आणि त्यालाच गीता विहित कर्म असे म्हणते. म्हणजे तू ज्यासाठी जन्माला आला आहेस ते कर्म करणे, त्याला विहित कर्म असं म्हणतात. आणि गीता आपल्याला विहित कर्म करण्यासाठी उपदेश करत असते.
अनेकदा आपल्याला अनेक कर्मांचे पेच पडतात. त्यांच्या विचारांचे पेच पडतात. पेच असे पडतात, की आता मी हे कर्म करू की ते कर्म करू? अशी आता वेळ आलेली आहे, की हे मूल्य स्वीकारू की ते मूल्य स्वीकारू? दोन्ही मूल्य चांगली असतात कधी-कधी. जेव्हा चांगले आणि वाईट कर्म आपल्या डोळ्यासमोर आलं, तर त्यावेळेला आपण चांगल्या कर्माचा निश्चयपूर्वक स्वीकार करू शकतो. पण जेव्हा 2 कर्मे किंवा 3 कर्मे त्यांचा जेव्हा तिढा पडतो, तर त्याही वेळेला गीता आपल्याला असं सांगते, की विहित कर्म जे तुझं आहे, ज्यासाठी तू जन्माला आलेला आहेस, ते कर्म तू करायचं आहेस. तर हे विहित कर्म करण्याचा उपदेश गीता आपल्याला करते, आपल्याला माहिती आहे. आपण आता कर्मांचे आणखी काही प्रकार पाहतो. कर्माचे अ, इतर काही प्रकार असे आहेत, नित्यकर्मे, नैमित्तिक कर्मे, काम्य कर्मे आणि निषिद्ध कर्मे. तर नित्यकर्मे म्हणजे काय? तर स्नानसंध्या करणे, पूजा करणे, ऑफिसमध्ये किंवा आपल्या कार्यस्थळावर जाणे, तिथे काम करणे, पुन्हा येणे, अशी अनेक कर्मे, नित्यकर्मे आपण करत असतो. नैमित्तिक कर्मे म्हणजे काय? तर अनिष्ट ग्रहांची शांती कधी-कधी करावी लागते. तर ते उदाहरण म्हणून इथे घेते. नैमित्तिक कर्मे अ, असे जर असं जर आपल्याला अनिष्ट ग्रहांची शांती करावी लागली, तर ते जे कर्म आहे ते नैमित्तिक झालं. प्रायश्चित्त घेणे किंवा सत्यनारायण, सत्यविनायक करणे अ, किंवा एखादं कुठलं तरी लक्ष्मीचं व्रत आणि त्या निमित्ताने संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करणे, ही नैमित्तिक कर्म झालं. काम्य कर्मे हा तिसरा प्रकार आहे. नित्य, नैमित्तिक, काम्य. काम्य म्हणजे काय? तर उदाहरण सांगते. दशरथाने पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. त्याला पुत्र होण्याची इच्छा होती, होत नव्हता आणि त्यासाठी त्याने पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. तर ते जे यज्ञाचं जे कार्य आहे, कर्म आहे, ते काम्य कर्म झालं. निषिद्ध कर्म म्हणजे काय? तर दारू पिणे, ड्रग्स घेणे अशा प्रकारची काही निषिद्ध कर्मे देखील आहेत आणि ती अ, करणे ही विपरीत कर्मेच असतात आणि ती चुकीचीच असतात. आणखीन एक गीतेमध्ये आलेले काही कर्मांची जी काही नावं आहेत ती मी आता घेते. काही कर्मे ही अकर्म गीतेमध्ये अकर्म हा एक उल्लेख आहे. विकर्म हा देखील एक उल्लेख आहे. आणि नुसता कर्म हा तर उल्लेख खूप वेळेला आलेला आहे. तर अकर्म जे आहे, आता मी कर्माबद्दल सांगितलं त्यामुळे अकर्म जे आहे ना, ते काय आहे? तर कर्म न करणे. अकर्मचा अर्थ कर्म न करणे. लोकमान्य असं म्हणतात, की अशी कर्मशून्यता संभवतच नाही. कारण अगदी स्वस्थ बसायचं जर कोणी ठरवलं, तरी देखील ती व्यक्ती श्वासोच्छ्वास तरी करत असते किंवा डोळ्याची पापणी, हालचाल ही होत असते. तर त्यामुळे कर्मशून्यता ही असते का? घडून येऊ शकते का? तर नाही घडून येऊ शकत. असं लोकमान्य टिळक आपल्याला भाष्यकार या नात्याने सांगतात. एखादा विद्यार्थी आहे तो परीक्षा हॉलमध्ये गेला आणि पेपर पाहिल्यानंतर त्याने एकही वाक्य न लिहिता तो तसाच जर घरी आला, तर त्याचं ते अकर्म होईल. पण त्याने जर पेपर व्यवस्थित सोडवला किंवा थोडा जरी सोडवला, तरी मग ते कर्तव्य कर्म होईल. तर अकर्म हे संभवतच नाही, हे पुन्हा-पुन्हा लोकमान्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग विकर्म म्हणजे काय? तर विपरीत कर्म. चा अर्थ विपरीत असा म्हणजे तो जो अ, सफिक्स आहे वि. त्याचा अर्थ विपरीत असा या ठिकाणी घ्यायचा असतो. काही ठिकाणी विशेष कर्म, काही तज्ञांनी विशेष कर्म असा देखील त्याचा अर्थ दिलेला आहे. पण तो आपल्याला विचारात घ्यायचा नाहीये. आपण विपरीत कर्मे हाच अर्थ चा अर्थ विपरीत असा घेऊन विपरीत कर्मे आणि मग गीतेतील ही जी संकल्पना, पुन्हा मगाचची उदाहरणं, दारू सेवन किंवा ड्रग्सचं सेवन अशा प्रकारची ही विपरीत कर्मे असतात
आणि विपरीत कर्मांच्या बाबतीमध्ये आणखीन एक मला इथे सांगावंसं वाटतं, की काही कायिक कर्मे असतात विपरीत, काही वाचिक विपरीत कर्मे असतात आणि काही मानसिक विपरीत कर्मे असतात. कायिक विपरीत कर्मे म्हणजे हिंसा, चोरी करणे अशी उदाहरणं फक्त सांगते आणि पुढे जाऊया. वाचिक कर्मे म्हणजे कडू बोलणे, खोटे बोलणे, उणे म्हणजे कमी बोलणे, अर्धसत्य बोलणे किंवा विसंगत बोलणे ही सगळी वाचिक कर्मे जी विपरीत आहेत. आणि मानसिक कर्मे कोणती? तर परद्रव्याचा अभिलाष मनात ठेवणे, दुसऱ्याचे वाईट चिंतणे ते मनात ठेवणे किंवा खोटा आग्रह करणे, हा सगळा मानसिक विपरीत कर्मांची ही उदाहरणं झाली. आता आपल्याला 18व्या अध्यायामध्ये गीतेमध्येच 23, 24 आणि 25 या श्लोकांमध्ये 3 प्रकारची कर्म त्यांनी गीतेमध्ये दिलेली आहेत. अर्थातच भगवान महर्षी व्यासांनी दिलेली आहेत आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या मार्फत आपल्यापर्यंत ती पोहोचवलेली आहेत. आधी अर्जुनाचं निमित्त आहे, आपल्यासाठीच ती खरं म्हणजे आहेत. सात्विक कर्म, राजस कर्म आणि तामस कर्म. मग सात्विक कर्म म्हणजे काय? तर आसक्ती विरहित होऊन नेमलेले प्राप्त कर्तव्य करणे म्हणजे सात्विक कर्म होय. 18व्या अध्यायामध्ये. राजस कर्म म्हणजे काय? तर फलाशीची इच्छा ठेवून आणि पुष्कळ प्रयत्न करून जेव्हा माणूस कर्म करतो, विशेषतः त्याच्या मनामध्ये जेव्हा फलाशा असते, तेव्हा ते राजस कर्म असतं, असं गीता म्हणते. तामस कर्म म्हणजे काय? तर मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्या क्षणी जे वाटलं त्यानुसार मोहात पडून जर कर्म केलं, तर त्याला तामसी कर्म असं म्हणायचं. तर अशी ही सगळी अ, अनेक प्रकारची कर्मांचे जे प्रकार आहेत ते आपण आता पाहिले. आणि यानंतर आपण कर्माच्या प्रवाहाबद्दल थोडंसं आणि महत्वाचं चिंतन करूया. कर्मप्रवाह म्हणजे काय? आता हे जे नॉमिक्लेचर आहे, ही जी संज्ञा आहे, ही मला तरी गीता रहस्यामध्ये वाचायला मिळाली. परब्रह्माकडून मायेची निर्मिती झाली. याच्या आधीच्या माझ्या लेक्चरमध्ये, याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये नासदीय सूक्तामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की एका अनाम ऋषीने निर्गुण तत्वाकडून अ, प्रकृतीची म्हणजेच मायेची निर्मिती झाली. त्याला जेव्हा वाटलं, की एको अहम बहुश्याम आणि हे ज्या क्षणी त्याला वाटलं, त्यानंतर त्या क्षणानंतर मायेची निर्मिती झाली. हळूहळू ती माया आपलं जाळं पसरवत गेली, आपला पसारा पसरवत गेली. हे सगळं आपण पाहिलंय. तर परब्रह्माकडून मायेची निर्मिती झाली. म्हणजे एका अर्थी ते कर्म आहे कुणाचं? परब्रह्माचं कर्म आहे. मायेची निर्मिती हे परब्रह्माचं कर्म आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवं. लोकमान्य म्हणतात, माया, नामरूपे आणि कर्म हे सगळे एकरूपच आहेत. म्हणजे कसं? तर मायेमुळे अनेक विविध प्रकारची रूपे निर्माण होतात. आपल्या अवतीभोवतीचे सगळे सजीव पदार्थ, निर्जीव पदार्थ हे सगळे त्या वेगळ्या वेगळ्या रूपांमध्ये आपल्या समोर येत असतात. व्यक्ती मात्र आहेत, प्राणी मात्र आहेत किंवा अगदी दगड, पर्वत, नद्या ह्या आपल्या रूपामध्ये आपल्या समोर असतात. या सगळ्या रूपांना आपण नाम देतो का नाही? देतो. कारण ती आपली संस्कृती आहे. मानवी संस्कृती आहे. सर्व देशांमध्ये आपापल्या भाषेमध्ये ते नाव दिलं जातं. म्हणून माया ही नामरूपात्मक आहे, असं म्हटलं जातं. मग माया, तिची नामरूपे आणि त्याचबरोबर ती माया जी आहे ना, ती सतत कर्मबद्ध, कर्मनिष्ठ, सतत काही ना काही कर्मे करत असते किंवा दुसऱ्या व्यक्तीला कर्मे करायला भाग पाडत असते. म्हणून लोकमान्य असं म्हणतात, गीता भाष्यकार आहेत ते, माया
नामरूपे आणि कर्मे ही मुळातच एकरूपच आहेत. मायेच्या देखाव्याला, पसाऱ्याला देखील आपण नामरूप म्हणू शकतो आणि तिच्या व्यापाराला, तिच्या व्यवहाराला कर्म म्हणता येतं. तिचं कर्म आहे. असे या तिघांचे एकमेकांशी नाते आहे. कुणाकुणाचे? माया, नामरूपे आणि कर्म. एखाद्या घरामध्ये एखादी स्त्री आहे आणि ती आई आहे. ही झाली प्रकृती किंवा माया. तिला जर बाळ झालेलं असेल, तर त्या मुलाला रूप आहे का? आहे. मग त्या रूपाला ती नाव देते का नाही? अर्थातच नाव देते. बारसं करून नाव देते. मग त्यालाच तर नामरूप म्हणायचं. असं प्रत्येक वस्तूला आपण नाम आणि रूप दिलेलं आहे. रूप आहे ते प्रकृतीचं आहे. आपण त्याला नावं दिलेली आहेत. म्हणून नामरूपात्मक जी आहे ती प्रकृती आहे. ज्याला ज्याला नाव दिलं जातं ती प्रकृती आहे. आता त्या मुलासाठी ती जी आई आहे त्या घरातली, ती कितीतरी प्रकारच्या क्रिया करते. लालन-पालन करते, त्याला चालवते, त्याला बोलवते, त्याला बोलायला शिकवते. विविध पदार्थ छोटे-मोठे बनवते, अ, त्याला खाऊ घालते, खाऊ तयार करते, घास भरवते, झोपवते, उठवते, या सगळ्या क्रिया करते. म्हणजेच ती काय करते? कर्मे करते. म्हणजेच ही जी प्रकृती किंवा माया, सांख्यशास्त्रामध्ये मायेला प्रकृती म्हणतात आणि वेदांतामध्ये म्हणजे उपनिषदांमध्ये प्रकृतीला माया म्हणतात. थोडक्यात प्रकृती आणि माया एकच आहेत. आता ज्याप्रमाणे ती आई मुलाला नामरूप देते, क्रिया करते आणि अ, त्याला त्याच्यासाठी अनेक प्रकारच्या क्रिया करते, त्याचप्रमाणे अधिमाया देखील लाखो वस्तूंची, व्यक्तींची, प्राण्यांची निर्मिती करते आणि आपण त्या वस्तूंना किंवा प्राणी, व्यक्ती मात्र यांना नाम देत असतो, रूपांना नाम देत असतो. या निमित्तानं वस्तू आणि प्राणी, व्यक्ती यांच्यात ज्या क्रिया घडतात, त्यांनाही मायेचे कर्म म्हणतात. तिचा व्यापार अवाढव्य आहे. त्या हालचालीलाच मायेचे कर्म असे म्हणतात. आता शिवाय ही जी माया आहे, प्रकृती आहे, ती क्षणोक्षणी पालटत असते. ती शाश्वत अशा परब्रह्माच्या योग्यतेची असते का? तर नाही. ती त्या योग्यतेची नाहीये. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. या कर्मप्रवाहालाच संसार, प्रकृती, माया, दृश्य सृष्टी, सृष्टीचे कायदे किंवा नियम असं म्हणतात. आता आपण जो कर्मप्रवाह पाहिला त्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं थोडक्यात म्हणजे की परब्रह्माने आधी मायेची निर्मिती केली आणि नंतर मायेने या सगळ्या क्रियांची निर्मिती केली आणि नामरूपात्मक जगताची निर्मिती केली. हा प्रवाह सतत चालू आहे आणि पुढे पण सतत चालू राहणार आहे. हे आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. चिद्रूप ब्रह्म, परब्रह्म कर्मात्मक होते. म्हणजे आधी परब्रह्म निष्क्रिय होते, ते कर्मात्मक होते आणि म्हणजेच दृश्य आणि सृष्टीरूप होते. ते तसे केव्हा झाले याचा थांग लागतो का आपल्याला? कधी नेमकं हे घडलं? तर नाही लागू शकत. थांग नाही लागू शकत. म्हणजे त्याचा अंदाज सुद्धा आपल्याला घेता नाही येऊ शकत, की हे सगळं कधी झालं? मग आता आपल्या हातात काय आहे? तर फक्त ही जी सगळी हा जो कर्म प्रवाह आहे, त्यामध्ये जी कर्मे आहेत, त्यांच्याबद्दल काही नियम आपल्याला दिसून येतात का? जसा प्रकाशाचा नियम आहे. प्रकाश हा सरळ रेषेतच प्रवास करतो. हा प्रकाशाचा नियम आहे. म्हणजे त्याचा सिद्धांत आहे. तसा कर्माच्या संदर्भात काही हा जो कर्मप्रवाह आहे, व्यक्तीशी संबंधित जी अनेक कर्म आपणही करत असतो. त्या सगळ्या संदर्भामध्ये अनेक जन्मजन्मांतरी आपण ही कर्मे करत असतो. त्या कर्मांच्या साठी काही नियम आहेत का? काही सिद्धांत आहेत का? ते आता आपण पाहायचे. पहिला नियम असा आहे, कर्म सिद्धांताचा पहिला नियम असा आहे, की कर्माला एकदा सुरुवात झाली,
की त्याचा व्यापार अखंड चालू राहतो. कर्मांची उलाढाल अखंड चालू राहते. आपण एखादे घर घेतो, म्हणजे आधी लग्न करतो, मग घर विकत घेतो, मग घरातील सर्व कामे जशी नित्य असतात, तशीच नित्य मायेची उलाढाल आणि हालचाल ही चालू असते. काही ना काही तुम्ही पहा, काल असलेलं झाड झाड एखादं जर तुम्ही कुंडीत लावलेलं असेल, तर ते तसंच राहतं का आज? किंवा एक 4-5 दिवसांनी पाहिलं तर त्याला फुल आलेलं असेल. कधी-कधी त्या फुलाचं नंतर फळामध्ये रूपांतर झालेलं असेल. तर अशी ती सतत माया ही क्षणाक्षणाला पालटत असते, बदलत असते. तिचे देखावे वेगळे-वेगळे ती निर्माण करत असते. उदाहरण दिलंय मी. असं सगळीकडे तुम्हाला हेच चित्र दिसेल. तर आपण आत्ता असं पाहिलं, की कर्माला एकदा सुरुवात झाली म्हणजे एखादा आत्मा कर्माच्या फेऱ्यात सापडला, म्हणजे त्याचा पहिला जेव्हा जन्म असेल, त्यावेळेला तो कर्म करतो आणि एकदा कर्माला सुरुवात झाली, की त्याचा व्यापार अखंड चालू राहतो. त्यानंतर आपण असं पाहतोय, की दुसरा जो सिद्धांत कर्माच्या संदर्भातला आहे, तो असा आहे, गहना कर्मणो गतिः. म्हणजे कर्माची जी गती आहे, ती गहन आहे. गहन आहे म्हणजे कठीण आहे, अवघड आहे, आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. कर्म म्हणजे काय? तर विचार, भाषा, कृती यांचा एकत्रित परिणाम. गती म्हणजे काय? तर कर्माचा वेग, कर्माची चाल. कर्मगती म्हणजे काय? तर कार्यप्रक्रियेची गती. चौथ्या अध्यायातला 17वा श्लोक जो आहे, त्यामध्ये अ, श्रीकृष्णांनी असं सांगितलंय, गहना कर्मणो गतिः. म्हणजे काय? की कर्माची गती म्हणजे प्रक्रिया ही फार गहन म्हणजे मानवी विचारक्षमतेच्या पलीकडची आहे. आणखी एक सिद्धांत असा आहे, तिसरा सिद्धांत, कर्माची चिकाटी देखील मोठी कठीण आणि अटळ आहे. ही जी म्हणजे एकदा एखाद्या व्यक्तीने जे काही कर्म केलं, चांगलं किंवा वाईट, त्याचे जे परिणाम आहेत, ते त्या व्यक्तीला कंपल्सरी ते भोगावेच लागतात. अटळपणाने भोगावे लागतात आणि तिथे कर्माची चिकाटी ही आपल्या लक्षात येते. लक्षात येते म्हणजे कसं, की तो माणूस एक वेळ बदलेल, पण ते जे कर्माचे जे काही परिणाम आहेत, ते त्या माणसाच्या भोवती-भोवती फिरत राहतात आणि ते चांगले असू देत किंवा वाईट असू देत. ते त्याच्या भोवती असतात आणि ते अ, त्या चिकाटीने त्या माणसाला त्या आधीच्या कर्मांचे जे परिणाम आहेत, ते सर्व परिणाम, कर्म आपल्याला भोगायलाच लावते किंवा उपभोगायला लावते. चांगले कर्म असतील तर उपभोगायला लावते. चौथा सिद्धांत असा आहे, मनुष्य एकदा कर्माच्या फेऱ्यात गोवला गेला, एकदा कर्माच्या फेऱ्यात सापडला, की एका नामरूपातून कर्मांमुळेच दुसऱ्या नामरूपात तो जातो. म्हणजे काय? एका जन्मापासून दुसरा जन्म त्याला एका जन्मानंतर त्याला दुसरा जन्म घेणं आवश्यक असतं. भाग पडतं. का? तर कर्मांमुळे. दुसऱ्या नामरूपात तो जातो म्हणजे निराळं रूप त्याचं आहे, पुन्हा नाव, पुन्हा जन्म आहे, पुन्हा त्याचं जीवन आहे आणि निराळी रूपं आहेत. पुन्हा तो कर्म करणार आणि पुन्हा जी कर्म येतील, त्या कर्मांमधून पुन्हा त्याला अ, ती कर्म त्याचे परिणाम अ, भोगण्यासाठी आणि उपभोगण्यासाठी पुन्हा तिसराही जन्म त्याला घ्यावा लागतो. यातूनच म्हणजे हाच खरं तर पुनर्जन्माचा सिद्धांत आहे. 5वा सिद्धांत असा आहे, जो आपण आत्ता थोडासा त्यातला मी सांगितलेलाही आहे, की प्रत्येक शुभ आणि अशुभ कर्माचा परिणाम म्हणजेच फल हे तुम्हाला मिळणारच आहे, तुमची इच्छा असो किंवा नसो.
कर्म असेल तर शुभ परिणाम मिळतील, अशुभ कर्म केलं असेल तर त्याचे अशुभ परिणाम मिळतील. हा सिद्धांत आहे. यातून सुटका नाहीये. या कर्माचे शुभ किंवा अशुभ परिणाम यांचा विचार करून मग आपण खरं तर कर्म करायला पाहिजे आणि कर्माचे कर्मत्व आणि अकर्मत्व ठरवलं पाहिजे, असं देखील लोकमान्य गीताभाष्य करताना आपल्याला सांगतात. आई-बाबांना मारहाण करणारा एखादा समजा 40-50 वर्षाचा मुलगा आहे, मनुष्य आहे. तो आपल्या आई-वडिलांना मारतो आहे, आपल्या डोळ्यासमोर आहे. तो समजा शेजारी राहतो आणि तो त्याच्या आई-वडिलांना मारतो. आपण जर स्वस्थ बसलो, तर आपलं ते अकर्म आहे. त्याचं वाईट कर्म आहे, त्याचं विपरीत कर्म आहे. पण आपण स्वस्थ बसल्यामुळे अकर्म झालं. पण तुमची जी निष्क्रियता आहे, ती कर्मविपाक दृष्ट्या त्याचे अशुभ परिणाम तुम्हालाही भोगायला लागणार आहे. म्हणजे तुमच्या निष्क्रियतेचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत. अशा वेळच्या एक प्रसंग दिलाय आपण उदाहरणापुरता. दुसरा प्रसंग महाभारतातलाच आपण चर्चेला थोडक्यात अगदी 1 मिनिटामध्ये मी घेते आहे, की द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला भीष्म, द्रोण इत्यादी अनेक सत्प्रवृत्त लोक निष्क्रिय राहतात. अशुभ परिणाम त्यांना भोगावेच लागतात. प्रत्येक जन्मी कर्मफले आपल्याला भोगावी लागतात. आता इथे थोडंसं आपण आणखीन जरा याच कर्मविपाकाच्या सिद्धांतामध्ये खोलवर विचार करूया. जो सिद्धांत आहे तो समजून घेऊया. आत्मा जन्मत नाही, मरत नाही हे खरे. पण तो कर्माच्या फेऱ्यात सापडला. त्यामुळे एका नामरूपातून दुसऱ्या नामरूपामध्ये आला, पुढचा जन्म आला. समजा आज करावे ते उद्या भोगावे. या जन्मी जे करावे ते पुढील जन्मी भोगावे. याप्रमाणे भवचक्र सुरू राहते. जैसा करोगे वैसा ही भरोगे, माहितीये. खरं तर हे सगळ्यांना आपल्याला भारतामधल्या प्रत्येक व्यक्तीला हा कर्म विपाकाचा सिद्धांत माहिती आहे. फक्त तो अशा भाषेत माहिती नाही. व्यावहारिक भाषेमध्ये सगळेजण एकमेकांशी बोलताना कुठे फेडू मी ते पाप, मी नाही करणार असं पाप, असं सर्व समाजामध्ये नेहमी आपल्याला ऐकायला मिळतं. त्यांना माहिती असतं की जर मी चुकीचं कर्म केलं तर मला पाप लागेल आणि चांगलं कर्म केलं तर मला पुण्य लागेल. तर पुढील जन्मी भोगावं लागणार. भवचक्र चालू राहणार आहे. प्रत्येक जन्म, एकच जन्म, 2 जन्म झाल्यानंतर थांबणार आहेत का ही कर्मांची फलं? तर नाही. अनेक जन्म तुम्हाला ही अशी वेगळी कर्मांची फलं ही भोगावी लागणार आहेत. उपभोगावी देखील लागणार आहेत. चांगल्या अर्थाने देखील आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं मी जे आता बोलणार होते ते असं आहे, की एका देहापासून उपजलेले मुलगे म्हणजे समजा 80 वर्षाचे एक वडील आहेत 80 वर्षाचे. त्यांनी समजा काही अशुभ कर्मे केली आहेत. सावकारी केली त्यांनी समजा दरिद्री लोकांना फसवलेलं आहे. अनेक वेळेला फसवलेलं आहे. तर त्याला तर ते अशुभ परिणाम त्याचे त्याला फलं मिळणारच आहेत. पण त्याचे जे मुलगे आहेत किंवा त्याचे जे नातू आहेत, पणतू आहेत, त्याच्या ज्या मुली आहेत, नाती आहेत, पणत्या आहेत. म्हणजे कळलं तुम्हाला नातीची मुलगी, ती पणती. त्यांना सुद्धा ही कर्मफले भोगावी लागतात. आणि कधी-कधी चांगल्या कर्म जर त्या 80 वर्षाच्या गृहस्थांनी जर चांगलं केलं असेल, तर ह्या सगळ्यांना चांगली शुभ परिणाम देखील उपभोगायला मिळतात. इतकेच नव्हे तर लोकमान्यांनी आपल्याला असं सांगून ठेवलेलं आहे, की एका मनुष्याप्रमाणेच कुटुंबाला सुद्धा, एखाद्या ज्ञातीला सुद्धा, राष्ट्राला किंवा अगदी जगाला सुद्धा हे परिणाम भोगावे लागतात. हे सगळं
जे मी आत्ता सांगतेय, हा सगळा कर्मविपाकाचा सिद्धांत आहे आणि तो सिद्धांत आहे. त्याला और नाही. तो नियम आहे आणि तो फार कठोर नियम आहे. आणि विशेष म्हणजे ईश्वर यामध्ये कुठे मध्ये येतो का? तर येत नाही, लक्षात घ्या. आपण बरेचदा असं ऐकतो, की ईश्वराने किंवा देवाने मला असं बनवलं किंवा मला देवाने कसे दिवस समोर आणलेत बघा. असं खूप जण बोलत असतात. देव इथे काही करत नाही. ते त्याच व्यक्तीच्या कर्मांचे परिणाम असतात. कर्मविपाक सिद्धांतात असेही सांगितले जाते, की ब्रह्मदेवाचा दिवस संपून सृष्टीचा संहार झाल्यानंतर म्हणजे कधी ना कधी प्रलय होणार, मग त्यानंतर सृष्टीचा संहार होणार किंवा सृष्टी सूर्यामध्ये विलीन होणार, त्याच्यानंतर सूर्यसुद्धा आकाशगंगेच्या सेंटरमध्ये विलीन होणार, असं जर आपण गृहीत धरलं, तर पुन्हा त्याच्यानंतर ते जे कर्म आहे ना प्रत्येक व्यक्तीचं, ते कर्म बीजरूपाने तरीसुद्धा पृथ्वीच्या बरोबर तेवढ्या त्या भागाबरोबर तसंच राहतं आपलं, आपलं कर्म प्रत्येक व्यक्तीचं. आणि पुन्हा जेव्हा नंतर सृष्टीचा आरंभ झाला जर, तर त्यावेळेला आपल्या कर्मबीजापासून पुन्हा पूर्ववत अंकुर फुटू लागतात. असाही हा सिद्धांत कर्मविषयक सिद्धांत आहे. म्हणजे प्रलय झाल्यानंतर तरी. म्हणून मगाशी आपण पाहिलं, की कर्माची गती गहन आहे आणि चिकाटी सुद्धा फार श्रेष्ठ आहे. परमेश्वराची भूमिका मी आत्ताच सांगितलं, की तो परमेश्वर त्याच्यामध्ये तुमच्या कर्मांच्या परिणामांमध्ये, फलांमध्ये तसूभरही ढवळाढवळ करीत नाही. तो निर्दयता दाखवतो का? तर नाही दाखवत. मग कर्म दाखवते का? तर हो. तुमचेच कर्म तुमच्या बाबतीमध्ये निर्दयता दाखवू शकते, विषमबुद्धी दाखवू दाखवू शकते म्हणजे दाखवते. हार्ड अँड फास्ट आहे. खरा रूल आहे. खरा नियम आहे. सिद्धांत म्हणतो आपण त्याला. जेव्हा नियम हा अ, नियम कधी-कधी एक वेळ थोडाफार बदलू शकतो, पण जो सिद्धांत असतो कर्म विपाकाचा, हा सिद्धांत आहे. तो बदलू नाही शकत. तर कर्म त्या-त्या व्यक्तीला निर्दयता दाखवते. कर्म किंवा माया यांच्या स्वभावाचे जे रहाटगाडगे आहे, ते सुरू आहे. आपण आपापली कर्मे करणं आपल्याला भाग पडतं आणि आपापली सुख-दुःखे देखील स्वीकारायला कर्म आपल्याला भाग पडतं. एखाद्या महानदीच्या प्रवाहात सापडलेल्या ओंडक्याप्रमाणे माया, प्रकृती, सृष्टीक्रम किंवा कर्माचा प्रवाह जिकडे नेईल तिकडे आपण जायचं का? या अशा पद्धतीनं, या अशा कर्मसिद्धांताची जाणीव झाल्यानंतर आपण जायचं का? हा खरा प्रश्न आहे. आणि इथेच आत्मस्वातंत्र्याचं एक तत्व लोकमान्य आपल्याला सांगतात. पण त्याही पूर्वी आत्मस्वातंत्र्य म्हणजे कसं, की त्यामधून तुम्ही ज्ञानाच्या मार्गाने कर्मांपासून दूर होऊ शकता किंवा कर्मफलांची जे काही परिणाम आहेत फलांचे, ते कमी होऊ शकतात. पूर्णपणे कमी होऊ शकतात. निर्बीज होऊ शकतात. त्याचप्रमाणे भक्ती मार्गातून सुद्धा हेच सगळे कर्माचे जे परिणाम आहेत, ते निर्बीज होऊ शकतात. आणि कर्ममार्ग जो आहे, म्हणजे मी आता ज्ञानमार्ग म्हटलं, दुसरा भक्ती मार्ग बोलते आहे आणि कर्ममार्ग जो आहे, त्याही बाबतीमध्ये जर तुम्ही निरीच्छपणाने कर्म केलं, निष्काम असं जर कर्म केलं, तरी देखील ही पण एक युक्ती आहे. तिन्ही युक्त्या मी आता तुम्हाला सांगते. त्याचा आत्मस्वातंत्र्याशी संबंध आहे. आपण गुलाम आहोत कुणाचे? प्रकृतीचे, मायेचे. पण आपलं स्वातंत्र्य कुठे आहे? मी कोणतं कर्म करावं आणि कसं कर्म करावं यामध्ये माझं स्वातंत्र्य दडलेलं आहे. मग कसं करावं कर्म? कर्म करताना तर पूर्णपणे निष्काम भावनेतून जर आपण कर्म केलं किंवा भक्ती मार्गाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर प्रत्येक कर्म जर आपण ईश्वराला समर्पित केलं, तर तुझ्याबरोबर काय राहिलं? काही नाही. म्हणजेच तुझ्याबरोबर ते परिणाम येतील का? तर नाही येणार. तर हे जे 3 मार्ग आहेत, कर्म मार्ग,
ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग या तिन्ही मार्गांनी आत्मस्वातंत्र्याच्या सहाय्याने आपण कर्माला निर्बीज बनवू शकतो. पण कोणी एखादा म्हणेल, की कर्मच मी करणार नाही. तर चालेल का? की आता कर्म जर करत राहिलो, तर मला पाप किंवा पुण्य रादर पुण्य किंवा पाप मिळायला लागेल किंवा मिळत राहणार आहे. मग मी आता उद्यापासून निष्क्रिय बसेल. तर तसं करावं का एखाद्या व्यक्तीने? तर लोकमान्य म्हणतात, की तिथे त्यांनी सांगितलं आहे आपल्याला, की आणि स्वतः भगवंतांनी देखील सांगितलेलं आहे, की "तू माझ्याप्रमाणे कर्म कर." मी कसा? मला कुठल्याही कर्माचा लेप लागत नाही. पण लोकांच्यासाठी, लोकसंग्रहासाठी मी काम करतो. कार्य करायला उद्युक्त झालेलो आहे. म्हणून मी पुन्हा-पुन्हा अवतार देखील इथे घेतो. तर ह्या अवतार घेतो त्यावेळेला जे मी कर्मे करतो, त्याचे जे काही लेप आहेत ते मला लागत नाहीत. कारण का? म्हणजे ईश्वराला लागत नाहीत. त्याचं कारण काय आहे? तर तो निष्काम कर्म करत असतो. तसं तू कर्म कर, असं त्यांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. हे सगळं आत्मस्वातंत्र्याच्या संदर्भातलं अ, विवेचन झालं. आता आणखी एक आपल्याला त्याच पहिल्या ज्या कर्म बंध जे आहेत किंवा कर्म विपाकाचा जो सिद्धांत आहे ना, त्यामध्ये थोड्याशा आणखीन काही गोष्टी लोकमान्यांनी जे आपल्याला व्यवस्थित समजावून दिल्यात, त्या मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करते. अ, जे मी तुम्हाला कर्माचे प्रकार सांगितले, त्याचमध्ये आणखीन 3 प्रकार आहेत. ते इथेच सांगण्याची आवश्यकता होती. जिथे मी प्रकार सांगितले, त्याच वेळेला सांगणं शक्य नव्हतं, कारण त्याचा अर्थ खूप गहन आहे. फलेच्छेशी संबंध आहे, फलांच्या परिणामांशी संबंध आहे, म्हणून मी इथे घेतले. तर संचित कर्मे, प्रारब्ध कर्मे आणि क्रियमाण कर्मे, हे तुम्हाला ऐकून माहिती आहे. ह्याच सिद्धांतातले कर्मांचे प्रकार आहेत. पण लोकमान्यांनी काय केलंय, की संचित, नंतर आरब्ध आणि अनारब्ध कर्मे अशी 3च नावं त्यांनी दिली आहेत. प्रारब्ध आणि क्रियमाण ही नावं त्यांनी नलिफाय केली आहेत किंवा ती बाजूला ठेवलेली आहेत. या नावांच्या ऐवजी त्यांनी आपल्याला नवीन 2 नावं दिलेली आहेत. तीच अर्थ तोच आहे, पण फार छान समजावून सांगितलं. तेच मी तुम्हाला आता समजावून सांगणार आहे. संचित म्हणजे काय? तर साठवलेले कर्म. आता हे कधी आणि कुठे साठवलेले? तर आपल्या अनेक जन्मांच्या जन्मोजन्मी जी आपण कर्मे केली, शुभ कर्मे, अशुभ कर्मे किंवा नित्य, नैमित्तिक, निषिद्ध, जी कर्मे आपण केली, त्या सर्व कर्मांचे जे परिणाम आपल्याला भोगायला आणि उपभोगायला लागणार आहेत, ती सगळी जी कर्म आहेत ना, म्हणजे समजा आपली 100 असतील मागची जन्म किंवा 1000 असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील, तर त्या सगळ्या कर्मांमध्ये जेवढी काही कर्मे आहेत तुमची, ती सर्व कर्मे, त्यांचे जे परिणाम आहेत, किंबहुना आपण उलटं म्हणू, जितके परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत, त्या संदर्भातली जी कर्मे आहेत, त्या कर्मांना संचित कर्मे म्हणायचं. लक्षात आलं? आता यामध्ये अ, संचित कर्मे झाल्यानंतर आपल्याला उरलेली जी कर्म आहेत, जी आपण आत्ता ह्या जन्मामध्ये भोगायला घेतलेली आहेत. म्हणजे या जन्माचं पहिलं आपलं अगदी आपण बाळ असताना आपल्याला जो काही त्रास वगैरे लहानपणीचा जो काही झालेला असेल, म्हणजे 1 वर्षाचं असताना, 2 वर्षाचं असताना जर तुम्हाला त्रास भोगायला लागले असतील, तर तिथूनच तुमचं संचित कर्माचे त्यावेळेला संचित कर्मातला काही भाग तुम्ही अ, भोगायला आणि उपभोगायला घेतलेला असतो त्या व्यक्तीने. म्हणजे तो आपोआपच तुम्ही व्यक्तीने म्हणजे दॅट इज नॉट सिलेक्शन डन बाय यू. ते तुम्ही सिलेक्ट करत नाही. हे सगळं घडत जातं. आणि त्या जेवढ्या भागाला तुम्ही अ, तात्पुरतं म्हणजे ह्या जन्मापुरतं परिणाम भोगायला आणि उपभोगायला जे घेतलेले आहेत हातात, म्हणजे समोर घेतलेले आहेत, तेवढ्या भागाला आरब्ध कर्म म्हणायचं. आणि समजा हा सगळा जन्म झाला. सगळा अगदी 80 वर्षापर्यंत ती व्यक्ती जगली 80-90 आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याचे सगळे परिणाम संपले का?
भोगायचे सगळे संपले. भोग आणि उपभोग हे सगळे संपले का? नाही. कारण मागचे हजारो जन्म आहेत किंवा 100 तरी आहेत, की ज्यांचे परिणाम अजून भोगायचे उरलेले आहेत. मग ते जे उरलेले परिणाम आहेत, ती जी कर्मे आहेत, त्या कर्मांना अनारब्ध कर्मे म्हणायचं. ह्या जन्मापुरते जेवढे घेतलेले आहेत, समोर आहेत, त्याला आरब्ध कर्मे, जी आपण अजून म्हणजे सगळी भोगून झाल्यानंतर, उपभोगून झाल्यानंतर 90, 100 वर्ष जरी तुम्ही जगलात, तरी याच जन्मामध्ये सगळं संपणार नाहीये. मग जी उरणार आहेत, ती आहेत अनारब्ध कर्मे. तर त्याही अ, कर्मांचं आणि म्हणजे प्रारब्ध कर्मे आणि अनारब्ध कर्मे आणि पहिली जी सगळी जी एकत्रित जर केली, प्रारब्ध आणि अनारब्ध हे जर आरब्ध आणि अनारब्ध हे सगळी एकत्र जर केली, तर संचित झालं. संचितातून आरब्ध जर वजा केलं, तर अनारब्ध उरलेलं आहे. तर अशा प्रकारे ही जी 3 प्रकारची कर्मे आहेत, ती आपल्या जुन्या आधीच्या काळच्या जन्मांमध्ये, अनेक जन्मांमध्ये आपण जी साठवलेली कर्मे आहेत आणि त्यातली काही आपण भोगतो, उपभोगतो आणि नंतर ती नलिफाय होतात. ती निर्बीज होतात. पण बाकीची उरलेली असतात. त्यांचं काय करायचं? तर ती जर तुम्हाला कमी करायची असतील, तर आपल्याला काय करायला पाहिजे? तर आपल्याला मगाशी सांगितलेलं जे आत्मस्वातंत्र्य आहे, त्याचा उपयोग करायला पाहिजे. आत्मस्वातंत्र्याचा उपयोग म्हणजे काय करायचं? तर गीतेमध्येच हे जे 3 दिशा ज्या दिलेल्या आहेत किंवा योग जे 3 सांगितलेले आहेत. मगाशीच मी सांगितलं, की ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे आणि कर्म मार्ग आहे. तर आत्मस्वातंत्र्याचा आधार घेऊन तुम्ही एकतर ज्ञान मिळवू शकता, अध्यात्मातलं ज्ञान मिळवू शकता. असं म्हणतात, की एकदा तुम्हाला ज्ञान मिळालं म्हणजे अध्यात्माचं ज्ञान मिळालं. ईश्वर, परमेश्वर, निर्गुण निराकार परमेश्वर म्हणजे काय? हे जर तुम्हाला कळलं, तर तुमचे सगळे जेवढी काही कर्म जेवढी काही संचित आणि आरब्ध आणि अनारब्ध कर्म जी उरलेली आहेत, ती सगळी नलिफाय होतात. आणि भाजलेलं बी ज्याप्रमाणे नंतर उगवत नाही. 2 भोपळ्याच्या बिया आहेत. एक भाजलेली आणि एक नुसती भोपळ्याची बी आहे. जी नुसती आहे, नॅचरल आहे, तिच्यापासून परत वेल येईल, त्याला परत भोपळे लागतील. हाच तर प्रकार आहे. आणि जे भाजलेल्या भोपळ्याचंच बी आहे, ते तिथेच जवळ पेरलेलं आहे, 1 फूटभर अंतरावर. त्याला त्याला त्याच्यापासून वेल होईल का? नाही होणार. भोपळे लागतील का? नाही लागणार. मग त्यासाठी करायचं काय? तर अध्यात्म ज्ञान मिळवायचं. हा महत्वाचा आणि हे अनेक उपनिषदांचे दाखले देऊन लोकमान्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, की अध्यात्माचं खरं-खुरं म्हणजे कुठल्यातरी भोंदू महाराजांच्या मागे न लागता, ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे, अशा महाराज किंवा अशा कुठल्यातरी सत्पुरुषाकडून ज्ञान मिळवा किंवा भक्ती मार्गातून नामस्मरण करा, मंत्र मिळवा, मंत्र घ्या, नामस्मरण करा. हे सगळं केल्यानंतर तुमचं अनारब्ध जे मी मगाशी सांगितलं, अनारब्ध कर्म हे नामशेष होईल अध्यात्मातून किंवा भक्तीतून. नामस्मरण या साधनेचा संबंध भक्तीशी आहे आणि अ, ध्यान आणि ज्ञान ह्याचा संबंध अध्यात्माशी म्हणजे ज्ञानमार्गाशी आहे. भक्ती मार्ग आणि ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग हा तिसरा आपला आपण जो आता विचार करतोय. कारण लोकमान्यांनी फक्त आणि फक्त गीता ही कर्ममार्गासाठीच सांगितली गेलेली आहे आणि तेही नुसता कर्म मार्ग नाही तर आध्यात्मिक कर्म मार्ग. मग आध्यात्मिक म्हणजे कसा? तर अशी कर्माची साधना की ज्या कर्माला आध्यात्मिक बैठक आहे. त्यालाच आपण आध्यात्मिक कर्ममार्ग म्हणू शकतो आणि त्यालाच आपण निष्काम कर्मयोग म्हणू शकतो. कारण काय आहे की कामना ठेवली
तर तुम्हाला पुढचा जन्म निश्चित आहे. आणि कर्म करताना जर त्या कर्माच्या आधी जर तुम्ही कुठलीच कामना ठेवलेली नसेल आणि ते जे कर्म आहे ते आपण जर ईश्वराला म्हणजे श्रीकृष्णांना किंवा कुठल्या तुमच्या आवडत्या देवतेला जर तुम्ही समर्पित केलं, मनापासून समर्पित करता आलं पाहिजे, नुसतं बरोबर नाही, मनापासून समर्पित करता आलं पाहिजे. तसं जर केलं तर त्या कर्माची फलं तुम्हाला भोगायला आणि उपभोगायला लागणारच नाहीत. हे आपण नीटपणे समजून घेणं आवश्यक आहे. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की संचितात जे एकूण कर्मफल जी आहेत त्यातून आरब्ध वजा केलं तर अनारब्ध उरतं. जे उरतं त्याला नलिफाय करण्यासाठी हे 3 मार्ग लोकमान्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. अर्थातच लोकमान्यांनी जे गीता रहस्य लिहिलं त्याचा जो आधार आहे तो श्रीमद भगवद्गीतेचा आहे. आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी भगवंतांनी असं सांगितलेलं आहे की माम अनुस्मर युद्धेच, माझं स्मरण ठेव आणि युद्ध कर. युद्ध कर याचा अर्थ कर्म कर, तुला प्राप्त असलेलं कर्तव्य कर्म ते तू कर, असा अर्थ आहे. हे तुम्हाला माहिती आहे. मग आता पुन्हा जन्म आहे का? तर जोपर्यंत तुम्ही हे सगळं या 3 मार्गांनी आत्मस्वातंत्र्याचा उपयोग करणार नसाल तोपर्यंत तुम्हाला जन्म आहे. मग मोक्ष कसा मिळेल? तर मोक्षाची संधी नाही तर मग नाही. कारण कर्माचा जो बंध आहे त्याचं काय करणार? कर्मच बंध आहे, त्यातून तुमची सुटका होणं अतिशय आवश्यक. त्यासाठी आपल्याला आत्मस्वातंत्र्याचा उपयोग करून हे जे 3 योग मार्ग आहेत, योग म्हणजे 3 मार्ग म्हणा, 3 कर्मबंधातून सुटण्याचे 3 मार्ग. एक आहे अध्यात्म मार्ग, दुसरा आहे भक्ती मार्ग आणि तिसरा आहे कर्म मार्ग, तो निष्काम कर्माचा. मग या कर्मांचा क्षय होणे शक्य आहे का? तर होय, कर्मांचा क्षय होणे या पद्धतीनं जर तुम्ही ती जी युक्ती 3 योगांची, 3 मार्गांची जर युक्ती तुम्हाला साधली, त्यापैकी एक मार्ग सुद्धा तुम्ही निवडू शकता. तो जर तुम्हाला मिळालेला असेल तर त्यातून तुम्ही आत्मस्वातंत्र्याचा उपयोग करून ह्या कर्मबंधातून स्वतःची सुटका करून घेऊ शकता. म्हणून महाभारतात असं म्हटलेलं आहे, कर्मणा बध्यते जंतुर विद्यया तु प्रमुच्यते. म्हणजे काय की एखादी व्यक्ती आहे ती कर्माने बांधलेली आहे पण विद्येने मुक्त होते. आणि म्हणूनच पुन्हा लक्षात घ्या की मनुष्य कर्माने बांधला जातो आणि ज्ञानाने मुक्त होतो. आणि जसं मी आता सांगितलं की अ, भक्ती मार्गाने सुद्धा आणि निष्काम कर्माच्या मार्गाने आपण मुक्त होऊ शकतो. तर अशा हा सगळा कर्माचा सिद्धांत, कर्म विपाकाचा सिद्धांत, नुसतं कर्म सिद्धांत या नावाने पण असतो. पण गीतेमध्ये आणि आपण आज कर्माचे प्रकार पण पाहिले, कर्माचा सर्वसामान्य अर्थ आधी पाहिला, त्यांचे अनेक प्रकार पाहिले कर्मांचे. त्यानंतर कर्मक्षय, कर्मबंध आणि आता मी संचित वगैरे त्या प्रकारची सगळी कर्म आणि याच्यातून सुटका कशी करायची हे पण आपण पाहिलं. आपण सर्वांनी हा आत्ताचा सगळा व्याख्यानाचा भाग, हे व्याख्यान, हे प्रवचन व्यवस्थित शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल तुमचे सर्वांचे मनःपूर्वक आभार. मनःपूर्वक तुम्हाला धन्यवाद.